नमस्कार मित्रांनो, परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरतीला जे काही वारंवार प्रश्न विचारलेले आहेत ते या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर चला मग चालू करू. आजचा पहिला प्रश्न आहे, सायबर तक्रारीसाठी कोणत्या हेल्पलाईनवर कॉल करता येतो? हा प्रश्न मित्रांनो सातारा जिल्हा चालक पोलीस भरती 2024ला विचारण्यात आला होता. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, 1930 या हेल्पलाईनवर कॉल करता येतो सायबर तक्रारीसाठी. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्यात जेल पर्यटन कोणत्या जेलपासून सुरू करण्यात आले आहे? हा प्रश्न मित्रांनो पुणे शहर शिपाई चालक पोलीस भरती 2024ला विचारण्यात आला होता. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, येरवडा जेल पुण्यामध्ये आहे. महाराष्ट्र राज्यात जेल पर्यटन येरवडा जेल पासून सुरू करण्यात आले आहे. पुण्यामध्ये येरवडा जेल आहे. पुढचा प्रश्न, छत्रपती संभाजीनगर पोलीस परिक्षेत्रामध्ये कोणत्या जिल्ह्याचा समावेश होत नाही? हा प्रश्न मित्रांनो लातूर पोलीस शिपाई भरती 2024ला विचारण्यात आला होता. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, लातूर. छत्रपती संभाजीनगर पोलीस परिक्षेत्रामध्ये लातूर जिल्ह्याचा समावेश होत नाही. पुढचा प्रश्न, NACP नॅशनल अकॅडमी ऑफ कोस्टल पोलीस हे कोणत्या राज्यात आहे? नॅशनल अकॅडमी ऑफ कोस्टल पोलीस कोणत्या राज्यात आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, गुजरातमध्ये आहे NACP. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पोलिसांचे C60 पथक खालीलपैकी कोणत्या कार्यासाठी स्थापन केलेले आहे? हा प्रश्न कोल्हापूर पोलीस शिपाई भरती 2024ला विचारण्यात आला होता. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, नक्षल विरोधी अभियान पथक. C60 पथक नक्षल विरोधी अभियान पथक कार्यासाठी स्थापन करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या फौजदारी कायद्यासंदर्भातील BNSSचा फुल फॉर्म काय आहे? BNSचा फुल फॉर्म काय आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता असा अर्थ आहे, फुल फॉर्म आहे BNSSचा. पुढचा प्रश्न, ग्रामीण पोलीस दलाची संरचना सूचित करणारा खालीलपैकी योग्य क्रम कोणता आहे तो ओळखायचा आहे. हा प्रश्न जालना पोलीस चालक भरती 2024ला विचारण्यात आला होता. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, परिक्षेत्र, जिल्हा, उपविभाग, पोलीस ठाणे आणि आउटपोस्ट असा योग्य क्रम आहे. सर्वप्रथम परिक्षेत्र, त्यानंतर जिल्हा, त्यानंतर उपविभाग, त्यानंतर पोलीस ठाणे आणि आउटपोस्ट. ग्रामीण पोलीस दलाची संरचना सूचित करणारा योग्य क्रम ऑप्शन क्रमांक 1 आहे. पुढचा प्रश्न, पोलीस दलात 1 स्टार लावण्यात आलेले वाहन हे कोणत्या दर्जाचे अधिकारी यांना वापरण्याचा अधिकार आहे? 1 स्टार लावण्यात आलेले वाहन हे कोणत्या दर्जाचे अधिकारी यांना वापरण्याचा अधिकार आहे? 1 स्टार असलेले वाहन. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, पोलीस उपमहानिरीक्षक यांना वापरण्याचा अधिकार आहे 1 स्टार असलेले वाहन. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी MIA कोणत्या शहरात आहे? महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, पुण्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, यापैकी खालीलपैकी कोणते गडचिरोली पोलिसांचे नागरिकरती उपक्रम नाही? खालीलपैकी कोणता गडचिरोली पोलिसांचा नागरिकरती उपक्रम नाही? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, किरण हा उपक्रम नाही. पुढचा प्रश्न, केंद्रीय राखीव पोलीस दल ट्रेनिंग कॉलेज कोठे आहे? केंद्रीय राखीव पोलीस दल ट्रेनिंग कॉलेज कोठे आहे? नांदेड बॅट्समन पोलीस शिपाई भरती 2024साठी हा प्रश्न विचारण्यात आला होता. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, मुदखेडमध्ये.
मुदखेड या ठिकाणी केंद्रीय राखीव पोलीस दल ट्रेनिंग कॉलेज आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या शहरामध्ये देशातील पहिले सायबर सुरक्षा केंद्र स्थापन करण्यात आले आहे? पुणे ग्रामीण पोलीस भरती 2024ला विचारला होता. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 चंदीगडमध्ये. देशातील पहिले सायबर सुरक्षा केंद्र चंदीगडमध्ये स्थापन करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न, ग्रे हाऊंड्स हे पोलिसांचे पथक कोणत्या कार्यासाठी स्थापन केलेले आहे? ग्रे हाऊंड्स. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 नक्षलविरोधी कारवाईसाठी ग्रे हाऊंड्स हे पथक आहे. पुढचा प्रश्न, माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 हा कायदा कशासाठी आहे, कशाशी संबंधित आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 सायबर गुन्हे या संबंधित आहे. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000. पुढचा प्रश्न, भारताच्या गुन्हेगारी कायद्यांसंदर्भात IEA चा लॉंग फॉर्म काय आहे? IEA चा लॉंग फॉर्म फुल फॉर्म काय आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 इंडियन एव्हिडन्स ॲक्ट. इंडियन एव्हिडन्स ॲक्ट असा फुल फॉर्म आहे IEA चा. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पोलीस दलाचे पहिले प्रमुख कोण होते? महाराष्ट्र पोलीस दलाचे पहिले प्रमुख. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 श्री नारायणराव मारुतीराव कामटे हे महाराष्ट्र पोलीस दलाचे पहिले प्रमुख होते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या संस्थेचा सर्वोत्तम सुरक्षा हा नारा आहे? सर्वोत्तम सुरक्षा हा नारा कोणत्या संस्थेचा आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रीय सुरक्षा रक्षक या संस्थेचा आहे. पुढचा प्रश्न, रत्नागिरी जिल्ह्यात किती पोलीस स्टेशन आहेत? रत्नागिरी जिल्ह्यात एकूण किती पोलीस स्टेशन आहेत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 एकूण 16 पोलीस स्टेशन आहेत. त्यानंतरचा प्रश्न, KGB ही गुप्तचर संघटना कोणत्या देशाची आहे? KGB ही गुप्तचर संघटना कोणत्या देशाची आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 रशियाची आहे. KGB ही गुप्तचर संघटना रशिया देशाची आहे. पुढचा प्रश्न, अर्जुन एकमेव एक हा रणगाडा कोणी निर्माण केला आहे? अर्जुन एकमेव एक हा रणगाडा कोणी निर्माण केला आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 DRDOने निर्माण केलेला आहे अर्जुन एकमेव एक रणगाडा. पुढचा प्रश्न, फोर्स 1 या महाराष्ट्र राज्याच्या दहशतवाद विरोधी विशेष कृती दलाचे मुख्यालय कोठे आहे? फोर्स 1 दलाचे मुख्यालय कोठे आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 मुंबईमध्ये आहे. मुंबईमध्ये फोर्स 1 दलाचे मुख्यालय आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या संस्थेचे संचालक हे IPS अधिकारी नाहीत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 ED. EDचे संचालक हे IPS अधिकारी नाहीत. पुढचा प्रश्न, वरिष्ठ पोलीस निरीक्षक या अधिकाऱ्यास किती स्टार असतात? वरिष्ठ पोलीस निरीक्षक या अधिकाऱ्यास किती स्टार असतात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 एकूण 3 स्टार असतात. पुढचा प्रश्न आहे, पॉक्सो ॲक्ट हा कायदा डॅश डॅश या विषयाशी संबंधित आहे. पॉक्सो ॲक्ट हा कायदा कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 बाल लैंगिक अत्याचार या विषयाशी संबंधित पॉक्सो ॲक्ट आहे. पुढचा प्रश्न, डॅश डॅश हा सायबर क्राईम प्रकार नाही. खालीलपैकी कोणता सायबर क्राईम प्रकार नाही? हा प्रश्न मित्रांनो पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2021ला विचारण्यात आला होता. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 हायपरलूप हा सायबर क्राईम प्रकार नाही. तर फिशिंग, नायजेरियन फ्रॉड, बॉटनेट हे सायबर क्राईम प्रकार आहेत. पुढचा प्रश्न,
गोवा राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? हा प्रश्न मित्रांनो मुंबई लोहमार्ग चालक पोलीस भरती 2021ला विचारण्यात आला होता. गोवा राज्याचे राज्यपाल. तर याचे उत्तर होते मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 PS श्रीधरन पिल्लई. PS श्रीधरन पिल्लई. पुढचा प्रश्न 29 नंबरचा प्रश्न आहे एअर फोर्स अकॅडमी कोठे आहे? एअर फोर्स अकॅडमी. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 हैदराबादमध्ये आहे एअर फोर्स अकॅडमी. हा प्रश्न रत्नागिरी चालक पोलीस भरती 2021ला विचारण्यात आला होता. त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणते काम पोलीस पाटलाचे नाही? खालीलपैकी कोणते काम पोलीस पाटील यांचे नाही? नागपूर शिपाई पोलीस भरती 2021ला हा प्रश्न विचारला होता. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 गुन्हेगारांना योग्य शासन करणे हे काम पोलीस पाटलांचे नाही. त्यानंतरचा प्रश्न खाली दिलेल्या पैकी लष्करातील सर्वात मोठा हुद्दा कोणता आहे? लष्करातील सर्वात मोठा हुद्दा खालीलपैकी कोणता आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 जनरल. हा हुद्दा जनरल हे पद सर्वात मोठे पद आहे. पुढचा प्रश्न सदोष मनुष्यवधाचे भारतीय दंडविधान संहितामधील योग्य कलम कोणते आहे? हा प्रश्न चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती 2018ला विचारण्यात आला होता. सदोष मनुष्यवधाचे भारतीय दंडविधान संहितामधील योग्य कलम. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 कलम 301. कलम 301 आहे. पुढचा प्रश्न पुणे पोलिसांचा बडी कॉप हा उपक्रम कोणाकरता राबवला जात आहे? 2018ला पुणे पोलीस आयुक्तालय पोलीस भरतीमध्ये हा विचारला होता. पुणे पोलिसांचा बडी कॉप हा उपक्रम कोणाकरता राबवला गेला होता? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 नोकरपेशा महिला यांच्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला होता. पुणे पोलिसांचा बडी कॉप. पुढचा प्रश्न 1988चा कायदा लाचलुचपत प्रतिबंध कायद्यातील व्याख्येप्रमाणे लाच म्हणजे काय? लाच म्हणजे काय? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 सदर कायद्यात. पुढचा प्रश्न या लोकसेवकाने ब या व्यक्तीकडून शासकीय काम करण्यासाठी मौल्यवान वस्तूंची मागणी केली तर त्याने लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कोणत्या कलमान्वये गुन्हा केला? तर याचे उत्तर होते मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 7. कलम 7 नुसार गुन्हा केलेला आहे. या लोकसेवकाने ब या व्यक्तीकडून शासकीय काम करण्यासाठी मौल्यवान वस्तूची मागणी केली तर त्याने कलम 7 नुसार गुन्हा केलेला आहे. पुढचा प्रश्न गुन्हेगारांचे DNA आधारित माहितीचे संकलन करून त्यांचे प्रोफाईल तयार करणे खालीलपैकी कोणते राज्य देशातील पहिले राज्य ठरले आहे? गुन्हेगारांचे DNA आधारित माहितीचे संकलन करून त्यांचे प्रोफाईल तयार करणारे खालीलपैकी कोणते राज्य देशातील पहिले राज्य ठरलेले आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश हे पहिले राज्य आहे. पुढचा प्रश्न या लोकसेवकाने ब या व्यक्तीचे काम न करण्यासाठी क या व्यक्तीकडून बक्षीस घेतले तर डॅश डॅश. योग्य पर्याय निवडायचा आहे खालीलपैकी. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 ने गुन्हा केला आहे. या लोकसेवकाने ब या व्यक्तीचे काम न करण्यासाठी क या व्यक्तीकडून बक्षीस घेतले तर ने गुन्हा केलेला आहे. पुढचा प्रश्न लाचलुचपत प्रतिबंधक कायदा हा अधिनियम त्या काळी अंमलात आलेला असलेल्या कोणत्याही कायद्याला डॅश डॅश असतो? लाचलुचपत प्रतिबंधक कायदा
हा अधिनियम त्या काळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्याला डॅश डॅश असतो? हा प्रश्न मित्रांनो गोंदिया पोलीस भरती 2017ला विचारलेला होता. तर याचे उत्तर होते मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 आधार असतो. कायद्याला आधार असतो. डॉक्टर पोळ आरोपी असलेले सिरियल मर्डर केस कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेली आहे? डॉक्टर पोळ आरोपी असलेली सिरियल मर्डर केस कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेली आहे? हा प्रश्न 2017ला विचारण्यात आला होता सातारा पोलीस भरतीमध्ये. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 वाई पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडले होते. पुढचा प्रश्न, अहमदनगर जिल्ह्यातील नवीन 30वे पोलीस स्टेशन कोणते आहे? अहमदनगर जिल्ह्यातील नवीन 30वे पोलीस स्टेशन 30 नंबरचे पोलीस स्टेशन कोणते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 शनी शिंगणापूर हे 30 नंबरचे पोलीस स्टेशन आहे अहमदनगर जिल्ह्यातील. पुढचा प्रश्न, अतिरेक्यांशी लढा देण्यासाठी 26/11 नंतर महाराष्ट्र राज्यात कोणत्या विशेष दलाची स्थापना करण्यात आली? 26/11 नंतर महाराष्ट्र राज्यात कोणत्या विशेष दलाची स्थापना करण्यात आली? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 फोर्स वन या विशेष दलाची स्थापना करण्यात आली होती 26/11 नंतर. पुढचा प्रश्न, नक्षलबारी घटनेला या वर्षी डॅश डॅश वर्षे पूर्ण होत आहेत. नक्षलबारी घटनेला 2025 मध्ये किती वर्ष पूर्ण होत आहेत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 58 वर्ष आणि 2017 मध्ये या घटनेला 50 वर्ष पूर्ण झाली होती. पुढचा प्रश्न, सातारा पोलीसच्या छेडछाडी विरोधी पथकाचे नाव काय आहे? सातारा पोलीस दलाच्या छेडछाडी विरोधी पथकाचे नाव. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 निर्भया. छेडछाड विरोधी पथकाचे नाव निर्भया हे आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी डॅश डॅश येथे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय नाही. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 कोरची या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय नाही. पुढचा प्रश्न, डॅश डॅश माजी पोलीस आयुक्त मुंबई यांची भारत सरकारने सौदी अरेबियात भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती केली होती. 2016 मध्ये हा प्रश्न विचारला होता. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर सुहेल खान यांची नियुक्ती केली होती भारताचे राजदूत म्हणून. पुढचा प्रश्न, नक्षलवादी चळवळ कोणत्या ठिकाणी भारतात प्रथम चालू झाली होती? नक्षलवादी चळवळ कोणत्या ठिकाणी भारतामध्ये सर्वप्रथम चालू झाली? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 नक्षलबारी या ठिकाणी. पुढचा प्रश्न, भारतीय नौदलाच्या कमांडोंना काय नाव आहे? खालीलपैकी भारतीय नौदलाच्या कमांडोंना काय नाव आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 मार्कोस असे देखील म्हणतात भारतीय नौदलाच्या कमांडोंना. पुढचा प्रश्न, याकूब मेमन या बॉम्बस्फोटातील आरोपीस कोठे फाशी देण्यात आली होती? फाशी कोठे दिली होती याकूब मेमन या? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 नागपूर जेलमध्ये याकूब मेमन यास फाशी देण्यात आली होती. पुढचा प्रश्न, कोणते पोलीस अधिकारी यांना वर्ष 2015 साठी लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 संदीप पाटील यांना 2015 साठी लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पुढचा प्रश्न, नक्षलवादाचा गैरप्रभाव भारताच्या कोणत्या राज्यात नाही खालीलपैकी? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 उत्तराखंड राज्यात नक्षलवादाचा गैरप्रभाव नाही. पुढचा प्रश्न, नक्षलवाद्यांच्या मूळ छोट्या गटास काय म्हणतात? नक्षलवाद्यांच्या
मूळ छोट्या गटास काय म्हणतात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 दलम असे म्हणतात छोट्या गटाला. पुढचा प्रश्न, नक्षलवाद्यांनी पोलीस केंद्रावर कोणत्या ठिकाणी ॲम्बुश हल्ला केला होता? 2016 मध्ये जालना पोलीस भरतीला हा प्रश्न विचारला होता. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 दांतेवाडा. दांतेवाडा या ठिकाणी हल्ला केला होता नक्षलवाद्यांनी पोलीस केंद्रावर. पुढचा प्रश्न, मुंबईचे पोलीस आयुक्त जावेद अहमद यांची कोणत्या देशात भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली होती? भारताचे राजदूत म्हणून कोणत्या देशात नियुक्ती करण्यात आली होती मुंबई पोलीस आयुक्त जावेद अहमद यांची? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 सौदी अरेबिया. सौदी अरेबियामध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली होती जावेद अहमद यांची. पुढचा प्रश्न, पुढे दिलेल्या कोणत्या राज्यात भारतीय लष्कराकडून ऑपरेशन गुडविल ही सदिच्छादर्शक मोहीम राबवली गेली होती? ऑपरेशन गुडविल ही मोहीम राबवली होती. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 जम्मू काश्मीरमध्ये ऑपरेशन गुडविल ही मोहीम राबवली गेली होती. पुढचा प्रश्न, नक्षलवादाचा सर्वात कमी प्रभाव असणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 नाशिक. सर्वात कमी प्रभाव नक्षलवादाचा नाशिक जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न, जून 2015 मध्ये हवाई हल्ल्यापासून संरक्षण करणारी खालीलपैकी कोणती यंत्रणा भारतीय लष्कराकडे सुपूर्द करण्यात आली होती? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 आकाश. आकाश यंत्रणा भारतीय लष्कराकडे 2015 मध्ये जून 2015ला सुपूर्द करण्यात आली होती. पुढचा प्रश्न, माहिती अधिकाराअंतर्गत खालीलपैकी कोणती माहिती नाकारू शकतात? माहिती अधिकाराअंतर्गत खालीलपैकी कोणती माहिती नाकारू शकतात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 न्यायालयाने बंदी घातलेली माहिती. न्यायालयाने बंदी घातलेली माहिती माहिती अधिकाराअंतर्गत नाकारू शकतात. पुढचा प्रश्न, प्रशासनात अधिक पारदर्शकता आणणे तसेच भ्रष्टाचाराला आळा घालण्याच्या उद्देशाने भारतात कोणत्या वर्षापासून माहितीचा अधिकार देण्यात आलेला आहे? माहितीचा अधिकार कोणत्या वर्षापासून देण्यात आलेला आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 2005 पासून माहितीचा अधिकार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, भारतामध्ये गृह खात्याची निर्मिती केव्हा करण्यात आली होती? गृह खात्याची निर्मिती. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 1843 मध्ये गृह खात्याची निर्मिती झालेली आहे 1843. पुढचा प्रश्न, IPS अधिकाऱ्याची निवड कोणती संस्था करते? IPS अधिकाऱ्याची निवड कोणत्या संस्थेमार्फत केली जाते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 केंद्रीय लोकसेवा आयोग. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत IPS अधिकाऱ्यांची निवड केली जाते. पुढचा प्रश्न, NIAचे नवनियुक्त महासंचालक कोण आहेत? हा प्रश्न मित्रांनो SRPF गट क्रमांक 1 पुणे पोलीस शिपाई भरती 2024ला विचारण्यात आला होता. NIAचे नवनियुक्त महासंचालक कोण आहेत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 श्री सदानंद दाते हे NIAचे नवनियुक्त महासंचालक आहेत. पुढचा प्रश्न, पोलीस विभागामध्ये परिक्षेत्राचे प्रमुखास काय म्हणतात? हा प्रश्न मित्रांनो सातारा पोलीस शिपाई भरती 2024ला विचारण्यात आला होता. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 पोलीस महानिरीक्षक असे म्हणतात. पोलीस विभागामध्ये परिक्षेत्राचे प्रमुखास महानिरीक्षक असे म्हणतात. पोलीस महानिरीक्षक. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते भारतातील केंद्रीय सशस्त्र पोलीस दल नाही? हा प्रश्न मित्रांनो SRPF गट क्रमांक 18 नागपूर पोलीस भरती 2023ला विचारण्यात आला होता. खालीलपैकी कोणते
भारतातील केंद्रीय सशस्त्र पोलीस दल नाही. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 राज्य पोलीस दल. पुढचा प्रश्न, कोल्हापूर पोलीस परिक्षेत्रामध्ये या खालीलपैकी कोणता पोलीस घटक नाही? खालीलपैकी कोणता पोलीस घटक नाही कोल्हापूर पोलीस परिक्षेत्रामध्ये? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 सोलापूर शहर नाही. सोलापूर शहर हा पोलीस घटक नाही कोल्हापूर पोलीस परिक्षेत्रामध्ये. पुढचा प्रश्न, नागपूर शहराचे पोलीस आयुक्त हे कोणत्या दर्जाचे आहेत? नागपूर शहराचे पोलीस आयुक्त कोणत्या दर्जाचे आहेत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 अतिरिक्त पोलीस महासंचालक. अतिरिक्त पोलीस महासंचालक या दर्जाचे आहेत पोलीस आयुक्त. पुढचा प्रश्न, जोड्या जुळवायच्या आहेत. उस्मानाबाद जिल्हा पोलीस भरती 2018ला हा प्रश्न विचारला होता. यामध्ये प्रशिक्षण केंद्र दिले आहे आणि त्या प्रशिक्षण केंद्राचे ठिकाण, यापैकी प्रशिक्षण केंद्र दिले आहेत महाराष्ट्र पोलीस अकादमी, त्यानंतर महाराष्ट्र गुप्तचर अकादमी, गुन्हे अन्वेषण विभाग, त्यानंतर अपारंपरिक अभियान प्रशिक्षण केंद्र आणि ठिकाण दिले आहेत पुणे, नाशिक, पुणे, नागपूर. यामध्ये योग्य जोड्या लावायच्या आहेत. तर मित्रांनो महाराष्ट्र पोलीस अकादमी ही नाशिकमध्ये आहे, त्यानंतर महाराष्ट्र गुप्तचर अकादमी पुण्यामध्ये आहे, त्यानंतर गुन्हे अन्वेषण विभाग पुण्यामध्ये आहे CID विभाग, आणि त्यानंतर 4 नंबर अपारंपरिक अभियान प्रशिक्षण केंद्र हे नागपूरमध्ये आहे. पुढचा प्रश्न, नागपूर पोलीस जिल्ह्यात किती उपविभाग आहेत? नागपूर पोलीस जिल्ह्यात किती उपविभाग आहेत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 एकूण 6 उपविभाग आहेत. त्यानंतरचा प्रश्न, सप्टेंबर 2024मध्ये केंद्रीय निमलष्करी बल CISFचे प्रमुख म्हणून कोणत्या अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 राजविंदर सिंग भाटी. राजविंदर सिंग भाटी यांची नियुक्ती झाली आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते लाभ सातारा पोलीस उंच भरारी या प्रकल्पातून भेटत नाहीत? हा प्रश्न सातारा पोलीस भरती 2024ला विचारला होता. खालीलपैकी कोणते लाभ सातारा पोलीस उंच भरारी या प्रकल्पातून भेटत नाहीत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 कर्जमाफी भेटत नाही. तर कौशल्य विकास, रोजगार आणि स्वयं व्यावसायिक प्रशिक्षण या 3 लाभांचा लाभ भेटले जातात सातारा पोलीस उंच भरारी या प्रकल्पातून. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती विशिष्ट बाब BNSS मध्ये आहे? खालीलपैकी कोणती विशिष्ट बाब BNSS मध्ये आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 ऑल अबाव. विक्टिम प्रोटेक्शन, EFIR आणि सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन या 3 बाबी BNSS मध्ये आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रशासन मुंबई पोलीस अधिनियम डॅश डॅश नुसार चालते. मुंबई पोलीस अधिनियम डॅश डॅश नुसार चालते महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रशासन. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 1951 नुसार. अधिनियम 1951 नुसार चालते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक कोणता आहे? सातारा पोलीस शिपाई भरती 2024ला विचारला होता चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 1098. 1098 हा चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक आहे. पुढचा प्रश्न, 1 जुलै 2024 पासून लागू असलेल्या 3 नवीन फौजदारी कायद्यांत कोणत्या कायद्याचा समावेश नाही? खालीलपैकी कोणत्या कायद्याचा समावेश नाही? हा प्रश्न मित्रांनो कोल्हापूर चालक शिपाई भरती 2024ला विचारण्यात आला होता. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 भारतीय दंड संहिता. भारतीय दंड संहिता कायद्याचा समावेश नाही. पुढचा प्रश्न, सातारा पोलीस दलाच्या उंच भरारी हा प्रकल्प कोणासाठी आहे? उंच भरारी हा प्रकल्प कोणासाठी आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 तरुणांसाठी हा प्रकल्प आहे उंच भरारी. पुढचा प्रश्न, इंडियन पिनल कोड भारतीय दंड विधान संहिता कोणत्या वर्षी सहमत करण्यात आले आहे? इंडियन पिनल कोड कोणत्या वर्षी सहमत करण्यात आले आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 1860 मध्ये सहमत करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न,
फौजदारी दंड प्रक्रिया संहिता मधील कलम डॅश डॅशनुसार आरोपीस वॉरंटशिवाय अटक करण्याचे अधिकार पोलिसांकडे आहेत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 41. कलम 41 नुसार आरोपीस वॉरंटशिवाय अटक करण्याचे अधिकार पोलिसांकडे आहेत. पुढचा प्रश्न, पोलीस प्रश्नांवर तरुणांशी संवाद युथ पार्लमेंट ही संकल्पना कोणत्या पोलीस अधिकाऱ्याची आहे? पोलीस प्रश्नांवर तरुणांशी संवाद युथ पार्लमेंट ही संकल्पना कोणत्या पोलीस अधिकाऱ्याची आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 विश्वास नांगरे पाटील यांचे आहे. पुढचा प्रश्न, हिंगोली जिल्ह्यामध्ये किती पोलीस स्टेशन आहेत? हिंगोली जिल्ह्यामध्ये किती पोलीस स्टेशन आहेत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 एकूण 13 पोलीस स्टेशन आहेत. त्यानंतरचा प्रश्न, गडचिरोली पोलीस दल व भूमकाल संघटनेद्वारा लोकसहभागातून कोणत्या नाल्यावर पूल इसवी सन 2016 मध्ये बांधण्यात आला होता? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 जुवी नाल्यावर पूल बांधण्यात आला होता 2016 मध्ये. पुढचा प्रश्न, गडचिरोलीमध्ये हे पोलीस मदत केंद्र 2017 मध्ये कार्यान्वित झाले आहे. खालीलपैकी कोणते पोलीस मदत केंद्र 2017 मध्ये गडचिरोलीमध्ये कार्यान्वित करण्यात आले आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 खेलचिल पोलीस मदत केंद्र 2017 मध्ये कार्यान्वित झाले आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पोलिसाने सर्वसामान्यांसाठी मदत व सुरक्षितता मिळवण्यासाठी तयार केलेल्या ॲपचे नाव काय आहे? महाराष्ट्र पोलिसांनी सर्वसामान्यांसाठी मदत व सुरक्षितता मिळवण्यासाठी तयार केलेल्या ॲपचे नाव काय आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 निर्भया ॲप पोलिसांद्वारे तयार करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा गडचिरोली जिल्ह्यासोबत लागून नाही? हा प्रश्न मित्रांनो मुंबई कारागृह पोलीस शिपाई भरती 2024ला विचारण्यात आला होता. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश. मध्य प्रदेश राज्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही. पुढचा प्रश्न, भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते आहे? सर्वात दक्षिणेकडील भारताचे टोक कोणते आहे? हा प्रश्न मित्रांनो मुंबई कारागृह पोलीस भरती 2024ला विचारण्यात आलेला आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 इंदिरा पॉईंट. सर्वात दक्षिणेकडील टोक भारताचे इंदिरा पॉईंट हे आहे. पुढचा प्रश्न, खालील राज्यांचा उत्तर ते दक्षिण दिशेतील स्थानानुसार क्रम लावायचा आहे. नागालँड, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, मिझोरम या राज्यांचा उत्तर ते दक्षिण या दिशेनुसार क्रम लावायचा आहे. तर याचे उत्तर येते मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 अरुणाचल प्रदेश, त्यानंतर नागालँड, त्याच्यानंतर मणिपूर आणि मिझोरम. अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम असा क्रम आहे उत्तर ते दक्षिण. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या देशाची सीमा ब्राझील देशाला लागून नाही? हा प्रश्न मित्रांनो मुंबई चालक पोलीस भरती 2024ला विचारण्यात आला होता. तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 चिली देशाची सीमा ब्राझील देशाला लागून नाही. पुढचा प्रश्न, अगरतळा ही डॅश डॅश या राज्याची राजधानी आहे. अगरतळा कोणत्या राज्याची राजधानी आहे? हा प्रश्न मुंबई बॅट्समन पोलीस भरती 2024ला विचारण्यात आला होता. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 त्रिपुरा राज्याची राजधानी अगरतळा ही आहे. पुढचा प्रश्न, शिवमहोत्सव हा सण भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो? शिवमहोत्सव हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? हा प्रश्न मित्रांनो मुंबई बॅट्समन पोलीस भरती 2024ला विचारण्यात आला होता. तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 गोवा राज्यात साजरा केला जाणारा सण आहे शिवमहोत्सव. पुढचा प्रश्न, भारताची पहिली सोलार सिटी कोणत्या राज्यात आहे? भारताची पहिली सोलार सिटी. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 मध्य प्रदेश या राज्यात भारताची पहिली सोलार सिटी आहे.
हा प्रश्न मित्रांनो मुंबई शिपाई पोलीस भरती 2024ला विचारला होता. त्यानंतरचा प्रश्न, पुढचा प्रश्न आहे, महाराणा प्रताप टुरिस्ट सर्किट कोणत्या राज्यात विकसित करण्यात येणार आहे? मुंबई बॅट्समन पोलीस भरती 2024ला हा प्रश्न विचारलेला आहे. महाराणा प्रताप टुरिस्ट सर्किट कोणत्या राज्यात विकसित करण्यात येणार आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 राजस्थान. राजस्थानमध्ये विकसित करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते जागतिक वारसा स्थळ नाही? खालीलपैकी कोणते जागतिक वारसा स्थळ नाही? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 रायगड किल्ला. रायगड किल्ला हा जागतिक वारसा स्थळ नाही. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती खाडी रत्नागिरी जिल्ह्यात आढळत नाही? मुंबई चालक पोलीस भरती 2024ला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 कर्ली. कर्ली खाडी रत्नागिरी जिल्ह्यात नाही. पुढचा प्रश्न, तारामती शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तारामती शिखर. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 अहिल्यानगरमध्ये तारामती शिखर आहे. त्यानंतरचा प्रश्न, उत्तर ते दक्षिण दिशेतील स्थानानुसार क्रम लावायचा आहे. 4 ठिकाण दिले आहेत. नर्मदा नदी, तापी नदी, भीमा नदी, गोदावरी नदी यांचा उत्तर ते दक्षिण असा क्रम लावायचा आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 1 2 4 3. यामध्ये सर्वप्रथम उत्तरेकडे नर्मदा, त्यानंतर तापी, त्यानंतर गोदावरी आणि शेवटी भीमा असा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम आहे नद्यांचा. नर्मदा, तापी, गोदावरी, भीमा. पुढचा प्रश्न, कोणती नदी मुंबईमधून वाहत नाही? खालीलपैकी कोणती नदी मुंबईमधून वाहत नाही? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 मिठी नदी मुंबईमधून वाहत नाही. पुढचा प्रश्न, बांद्रा वरळी सिलिंक कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? बांद्रा वरळी सिलिंक कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 2009 मध्ये सुरू करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती नदी यमुनेची उपनदी नाही? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 घग्गर नदी ही यमुनेची उपनदी नाही, तर चंबळ, बेटवा, केन या उपनद्या आहेत यमुना नदीच्या. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती उपनदी कृष्णा नदीला डाव्या किनाऱ्यावर मिळत नाही? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 वारणा. वारणा नदी ही कृष्णा नदीला डाव्या किनाऱ्यावर मिळत नाही. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल कोणते आहे? महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 ताम्हण. ताम्हण हे महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल आहे. पुढचा प्रश्न, ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 नागपूरमध्ये. नागपूरमध्ये उद्घाटन करण्यात आले आहे ऑक्सिजन बर्ड पार्कचे. पुढचा प्रश्न, कोकण महसुली विभागात एकूण किती जिल्हे आहेत? कोकण महसुली विभागात एकूण जिल्हे किती? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 एकूण 7 जिल्हे आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील एकमेव केंद्रीय विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्रातील एकमेव केंद्रीय विद्यापीठ. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 वर्धा या ठिकाणी महाराष्ट्रातील एकमेव केंद्रीय विद्यापीठ आहे. पुढचा प्रश्न, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक कोणत्या 2 जिल्ह्यांना जोडतो? MTHL मुंबई ट्रान्स हार्बर लिंक कोणत्या 2 जिल्ह्यांना जोडतो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 मुंबई रायगड
या 2 जिल्ह्यांना जोडतो मुंबई ट्रान्स हार्बर लिंक? पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, तुळशी तलाव कोणत्या शहरामध्ये आहे? तुळशी तलाव कोणत्या शहरामध्ये आहे? ऑप्शन आहेत पुणे, नागपूर, मुंबई, नांदेड. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तसेच तुमच्या मित्रांना देखील व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.